बोंधुबाबा अशोक खरातचे लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचं प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत। आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री आज एसआयटी पथक आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन प्रकरणाचा आढावा घेण्याची शक्यता आहे। ही भेट खरात प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री या दौऱ्यामध्ये तपासावरती लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईच्या सूचना देतील। आज पुन्हा बोंधू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे। खरातच्या चौकशीमध्ये काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बोंधू अशोक खरातची शनिवारी एसआयटी कडून तब्बल 9 तासांपासून चौकशी करण्यात आली। महिलांवरती लैंगिक अत्याचार करताना खरात काही औषधं, गर्भरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या ह्या देत असल्याचं समोर आलंय। बोंधू अशोक खरातचे संबंधित डॉक्टर आणि अशोक खरात याची समोरासमोर चौकशी करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते। अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा झालेला असून त्यामध्ये राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडी इथल्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खात्यांचा समावेश आहे। अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीमधून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली ही जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे। शिर्डी पोलिसांनी या खात्यांसंदर्भामध्ये चौकशी केलेली असून जगदंबा पतसंस्थेतील 32 खाती ही अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेलेली होती आणि यामध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झालेले आहेत। तर अशोक खरातनं स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती। ज्यांच्या नावावरती ही खाती उघडली गेली त्यांचा त्या खात्यांशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचं समोर केलंय। शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी गेलो होतो। तर जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला। जे पतसंस्थेचे सर्व सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे का अशोक खरात यांची जगदंबा पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती। त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम मी चालवतो। 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत, वेगळ्या लोकांचे प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे जसं ही रक्कम नाही ती प्रत्येकाची। खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी सादर केलेल्या सीडीआरमुळे मोठी खळबळ उडाली आहे। या कथित सीडीआरमुळे अनेक व्हीआयपी नेते हे अडचणीत येण्याची शक्यता आहे। मात्र मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही। त्यामुळे फडणवीसांच्या टार्गेटवरती कोणीतरी आहे असा दावा राऊतांनी केलाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीमध्ये पकडणाऱ्या राऊतांनी हा मुद्दा सोडला असता तरच नवल होतं। दरम्यान या कथित सीडीआरमुळे एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या सर्व नेत्यांची नावं ही चर्चेत आली आहेत। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। त्या रॉचे प्रमुख आहेत का किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत। देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे। तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे। तो मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही। मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे। जेवढे मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं या याच्यावर प्रेशर वाढणार आहे। त्या ठिकाणी चौकशीवर शेवटी प्रेशर येतं, त्यामुळे अशा चौकशीमध्ये कमी बोललं पाहिजे। जे काही माहिती आहे ते मीडिया समोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ती एसआयटी समोर दिली पाहिजे। बोंधू अशोक खरातच्या कथित स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। मिरगावमधील रमेश हिंगे हा व्यक्ती बोंधू खरातचा पीए असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती। रमेश हिंगे या व्यक्तीच्या नावावरती देखील समता पतसंस्थेमध्ये खातं होतं आणि त्याच अनुषंगानं शिर्डी पोलिसांकडून हिंगे याची चौकशी करण्यात आली आहे। आणि यानंतर बातमी आहे बारामती पोटनिवडणुकीसंदर्भातली। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवलेली होती। ठाकरेंची शिवसेना देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र बारामती पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस ठाम आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आज दुपारी आपले उमेदवार जाहीर करणार आहे। दरम्यान उद्या सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।
दरम्यान काँग्रेसचे सर्व निर्णय हे राज्य पातळीवरती नव्हे तर केंद्रीय पातळीवरती होत असतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे. अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य तेच प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. तर दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीचा पेच हा कायम आहे. भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहे, मात्र इथे देखील काँग्रेसनं उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंची देखील शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप राहुरी पोटनिवडणुकीबाबत आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यासाठी जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आपण आपला उमेदवार उभा करणार असून स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे फॉर्म भरायला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आज महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्यामध्ये चिखलीचे माजी आमदार राहुल बेंद्रे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरती बोलताना तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात का, असा प्रश्न राहुल बोंद्रे यांना विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मी आधीच एकदाच सांगितलंय, परत परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काही करणार होण्याची. मुंबईतील बांगूरनगर पोलिसांनी महिलांची छेड काढणाऱ्या आरोपी मुनव्वर नासिर खानला 48 तासांच्या आत अटक केली आहे. 30 मार्च रोजी एक मुलगी घराकडे जात असताना आरोपीने तिची छेड काढली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगालून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली आहे. फिल्म सिटीमध्ये काम करत असलेला आरोपी मुनव्वर नासिर खान यापूर्वी देखील अशा प्रकारच्या 4 घटनांमध्ये समावेश असल्याचं आता समोर येत आहे. बीडच्या मादळमोही गावाजवळ कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरती एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झालेले असून सध्या सर्व जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये महामार्गावरती सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचं प्राथमिकरित्या समोर येत आहे. शरीराचे 4ही अवयव गमावलेली 18 वर्षीय तिरंदाज पायल नागने दमदार कामगिरी केलेली आहे. विश्वक्रमातील नंबर 1 तिरंदाज शीतल देवीचा पराभव करून पायलनं विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकलंय. तर पायल ही मूळची ओडिशातील बालांगीर इथली आहे. 5 वर्षांची असताना विजेच्या धक्क्यामुळे पायलनं तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे गमावलेले होते. शारीरिक मर्यादा असताना देखील तिनं हार न मानता खांदे आणि पायांच्या मदतीनं धनुष्य चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. पाय किंवा हात नसताना देखील तिरंदाजीमध्ये भाग घेणारी ती जगातील पहिली क्वाड्रपल अम्युटी तिरंदाज मानली जाते. तर उदयोन्मुख खेळाडू पायलनं कंपाऊंड महिला अंतिम फेरीमध्ये 139 विरुद्ध 136 असा विजय मिळवलाय. तर या स्पर्धेमध्ये भारतानं 16 पदकं जिंकली आहेत. त्यामध्ये 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.